जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी EICT ॲडमिटेड स्टुडंट्स आहे असे FY BBA, BBIB, BBSCA नंतर BCA सायन्स आणि BCA कॉमर्सचे जे विद्यार्थी आहे यांच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील द्वितीय सत्राच्या जे काही परीक्षा आहे, ज्या परीक्षा जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत, तर यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम कधी होतील, युनिव्हर्सिटी एक्झाम कधी होतील, त्यांच्या हॉल तिकीट करेक्शनची डेट काय आहे आणि महाविद्यालयाला इंटरनल ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल कॅप मार्क एंट्री करण्यासाठी कधीपर्यंत मुदत आहे, याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळं या अभ्यासक्रमाशी संबंधित जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच म्हणजेच दिनांक 22 मे 2025 रोजीच विद्यापीठामार्फत एक परिपत्रक जाहीर करून देण्यात आलं, ज्यामध्ये त्यांनी प्रात्यक्षिक परीक्षा आणि लेखी परीक्षा कधी घेणार याची माहिती दिलेली आहे. तर दिनांक 2 जून 2025 पासून तर 7 जून 2025 पर्यंत प्रॅक्टिकल एक्झाम महाविद्यालयीन स्तरावर घ्यायला लावलेल्या आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये इंटरनल एक्झामिनर आपल्या कॉलेजचा राहील आणि एक्सटर्नल एक्झामिनर तुम्ही तुमच्या पातळीवर दुसऱ्या महाविद्यालयातून बोलू शकता किंवा ओके. त्यानंतर लेखी परीक्षा जे काही आयोजित करण्यात येणार आहे त्या दिनांक 9 जून 2025 ते 21 जून 2025च्या दरम्यान आपल्याला या सर्व परीक्षा घ्यायच्या आहे आणि या परीक्षा सर्व विद्यार्थ्यांनी द्यायच्या आहेत. तर या पद्धतीने प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, इथे जर का एक आपण तारीखेचा जर का विचार करण्यात आला, ही कदाचित इंटरनल मार्क भरण्याची जी काही तारीख आहे ती कदाचित वाढवण्यात येणार आहेतच. बघा, सगळ्यात प्रथम मी म्हणेल की हॉल तिकीट करेक्शनची डेट पण आपण जाणून घ्या. दिनांक 28 मे 2025 ते 31 मे 2025 पर्यंत तुम्ही तुमच्या हॉल तिकीटमध्ये काय करू शकता, करेक्शन करू शकता. म्हणजे या करेक्शनमध्ये तुम्हाला काय काय करेक्शन करता येतील, तर तुमच्याकडे असलेला जो काही विषय आहे तो विषय जर का तुमच्या हॉल तिकीटमध्ये आला नसेल तर तो तुम्हाला समावेश करून घेता येईल. तुमच्या नावामधील दुरुस्ती, अतिरिक्त विषय एकतर कमी करता येईल किंवा जास्त घेता येईल किंवा ॲड ऑन क्रेडिटच्या विषयाचा समावेश जर का नसेल तर तो तुम्हाला ॲड पण करून घेता येईल. म्हणजे तुमच्या व्हर्टिकल्समध्ये जे काही सब्जेक्ट दाखवलेले आहे त्या सब्जेक्टपैकी कोणकोणते सब्जेक्ट तुमच्याकडे आहे, कोणते सब्जेक्ट नाही, ते एकदा काळजीपूर्वक खात्री करा. ओके. आणि अंतर्गत ज्याला आपण इंटरनल कॅप मार्क्स एंट्री करण्यासाठी त्यांनी जी काही मुदत दिलेली आहे ती दिनांक 28 मे 2025 ते 10 जून 2025 दिलेली आहे. पण ऑलरेडी जर का विद्यापीठांनी 21 जूनपर्यंत परीक्षा घ्यायला लावलेल्या आहे, तर माझ्या मते ही तारीख 25 जून किंवा 30 जूनपर्यंत देखील वाढण्याची शक्यता आहे. पण मी महाविद्यालयाला विनंती करेल की त्यांनी इंटरनल एक्झाम घेतली असेल तर त्याचे मार्क लिस्ट व्यवस्थित तयार करून ठेवा. कॅप मार्क्स एंट्री, प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचे मार्क याची सेपरेट शीट करून ते मार्क्स एंट्री तुम्ही करा. सर्व विषयांच्या बॅचेस क्रिएट करा आणि मार्क एंट्री करू शकता. आता जे विद्यार्थी सेमिस्टर फर्स्टचे पण बॅकलॉग विद्यार्थी असतील त्यांना पण आत्ताच या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. ओके. म्हणजेच त्यांच्या सकाळच्या टप्प्यात कदाचित सेमिस्टर सेकंडचा पेपर होईल, दुपारच्या टप्प्यात सेमिस्टर फर्स्टचा बॅकलॉगचा पेपर होईल. अशा पद्धतीने टाईम टेबलचं नियोजन करू शकता. परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्याची जबाबदारी आपल्या महाविद्यालयाची आहे, त्यामुळं संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क करायचा आहे टाईम टेबलसाठी. हॉल तिकीट तुम्ही महाविद्यालयातून घ्या, त्यात सर्व विषय आले आहेत का नाही किंवा जेवढे रिक्वायर विषय होते तेवढे आले आहे का नाही याची खात्री तुम्ही करा आणि मगच तुम्ही काय करा, परीक्षेला सामोरं जा. जेवढा सिलेबस शिकून झालेला असेल तेवढ्या सिलेबसवर तुम्हाला प्रश्नपत्रिका काढण्यात येणार आहे. काही शंका असेल तर त्या बाबतीत तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुमच्या पुढच्या परीक्षेचे निकाल कधी जाहीर होतील आणि पुढच्या अभ्यासक्रमाबाबत देखील तुम्हाला माहिती आपल्या यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनलमार्फत दिली जाईल. ती देखील माहिती तुम्ही काळजीपूर्वक बघा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.